मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये खेकडे पकडण्यासाठी नवीन पद्धत वापरली आहे। आणि मित्रांनो, ही पद्धत जर का तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या जीके फिशिंग यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण खेकडे पकडायला निघालो आहे आणि मित्रांनो, खास करून आज आपण जरा वेगळी पद्धत वापरणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। म्हणजेच मित्रांनो, आज आपण किरे पकडण्यासाठी घरून काय किरे पकडणार नाही, तर आज आपण ट्रॅप पद्धती वापरणार आहोत। म्हणजेच मित्रांनो, आपण ते ट्रॅप कशाचे बनवलेत आणि किती लांबीचे बनवलेत हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे। त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, तुम्हाला जर काही पद्धत आवडली तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। चला तर मित्रांनो, आपण जाऊया जागेवर। आज पण आपल्या जोडीला कोण नसल्यामुळे शक्य होईल तेवढे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, आपण ट्रॅप लावण्यासाठी आपण आलोय आपल्या शेतावर। हे बघा, हे आपलं छोटंसं झापड आहे जे भात लावण्यासाठी तयार केले जातात। त्यापैकी आपलं झापड आहे, बघा। हे बघा, मित्रांनो, आपण आता शेतावर पोहोचलोय आणि आता तुम्हाला दाखवतो आपण ट्रॅप कशाचे बनवलेत आणि किती लांबीचे बनवले ते। हे बघा मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो आपण ट्रॅप कशाचे बनवणार होते। हे बघा मित्रांनो, आपण जी जुनी जाळी टाकली होती माशांची, त्यांचा वापर आज ट्रॅप म्हणून करणार आहोत। म्हणजे किरे पकडण्यासाठी किरव्यांची ट्रॅप बनवतात, त्यांच्यासाठी आज वापर करणार आहोत। आणि मित्रांनो, ही यांची लांबी जवळजवळ आपली 1 हातभर घ्यायची असते। हे बघा, एवढी साईज घ्यायची ट्रॅप बनवण्यासाठी। चला तर मित्रांनो, आपण ट्रॅप लावायला सुरुवात करूया। मित्रांनो, ट्रॅप लावण्यासाठी आपण आपल्या शेताच्या कडेलाच गिळा शोधूया किरव्यांची आणि त्यांनाच ट्रॅप लावूया। बघू मित्रांनो, आपल्याला गिळे भेटतात का ते शोधून बघूया। हे बघा मित्रांनो, इथे आपल्याला कदाचित किरवे भेटू शकतात। इथं आपण पहिला ट्रॅप लावूया या जागेवर। चला तर मित्रांनो, आपण करूया सुरुवात। चला तर मित्रांनो, आपण पहिले काड्या तोडून घेऊया। आपण आणल्यात कोयता। मित्रांनो, ट्रॅप लावण्यासाठी आपल्याला 4 काड्यांची गरज असते, ते आपण तोडून घेऊया। मित्रांनो, ट्रॅप लावण्यासाठी 4 काड्यांची गरज असते। हे बघा,
मित्रांनो आपला पहिला ट्रॅप लावून झाला आहे. हे बघा मित्रांनो, ट्रॅप लावण्यासाठी आपल्याला 4 काड्यांची गरज असते. अशी 1 2 3 4. आणि मित्रांनो आपण जे बीळ आहे ना त्या ठिकाणी थोडंसं म्हणजे लूज ठेवलं आहे थोडंसं. हे बघा तिथे एकदम पॅक करायचं नाही, म्हणजे खेकड किंवा जे काय आतमध्ये असेल ते वरती यायला पाहिजे, पण जाताना त्यांना अडचण आली पाहिजे अशी, ते अटकतात. असेच मित्रांनो ट्रॅप आपण पटापट लावून घेऊया. जे आपण आणले तेवढे किती आहेत ते. हा बघा मित्रांनो आपला दुसरा पण ट्रॅप लावून झाला. मित्रांनो आपले सर्व ट्रॅप लावून झालेत, म्हणजे जवळजवळ आपण 15 ते 20 ट्रॅप आज लावून ठेवलेत खेकडांना. आणि मित्रांनो खास करून ते आज आपण आपल्या शेताच्या कडेलाच लावलेत. आणि मित्रांनो आता ते ट्रॅप आपण उद्या सकाळी बघायला येणार आहोत. चला तर मित्रांनो सकाळी आल्यावर तुम्हाला दाखवतो किती आपल्याला ट्रॅपला खेकडे भेटतात ते. मित्रांनो आपण ट्रॅप बघायला आलो आहे. आणि मित्रांनो आज आपल्याला यायला जरा उशिरा झाला आहे, तरी पण बघू आपल्या ट्रॅपला काय खेकडे आहेत का ते तुम्हाला मी दाखवतो आता. मित्रांनो आपण नेटारेमुळे सर्व खेकडी जाळी तोडून गेले, तरी पण असेल. हे बघा मित्रांनो, हे बघा आज याला उशीर झाल्यामुळे खेकडांनी सर्व जाळी तोडलेत. मित्रांनो एक आहे बघा,
आपल्या ट्रॅपला एक आहे. हा बघा मित्रांनो, आपल्याला एक किरवा भेटलाय. आपण ठेवूया. खूप मोठा आहे मित्रांनो. आपल्याला इथं जवळजवळ 2-3 आहेत. हा एक आणि इथे एक आहे आणि हे बघा. हा बघा मित्रांनो किती मोठा आहे. हे बघा याची साईज किती मोठी आहे. बघा मित्रांनो, आपल्याला आज ट्रॅपला एवढे किरे भेटलेत. म्हणजे आपण जे ट्रॅप लावले ते 16-17 होते मित्रांनो. त्याच्यापैकी बघा आपल्याला जवळजवळ 10 ते 11 किरे भेटले. बघा म्हणजे आपले जेवढे ट्रॅप होते त्याच्या प्रमाणात आपल्याला भरपूर किरे भेटले. मित्रांनो, ट्रॅप पद्धती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर का मित्रांनो तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर का असेच व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण या चॅनलवर तुम्हाला नवीन नवीन ट्रिक्स अँड टिप्स बघायला भेटतील.
चला तर मित्रांनो, भेटूया अशाच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.